कराचीच्या गल्लीबोळातील एक साध्या दुकानात भारतीय सिनेमाचा असा काही तोरा दिसला की सर्वांच्याच भुवया उंचावल्या। एका परदेशी युट्यूबरने कॅमेऱ्यासमोर अशी पोलखोल केली आहे ज्याने इंटरनेटवर आग लावली आहे। ज्या सिनेमात पाकिस्तानला धुतलंय त्याच सिनेमासाठी तिथली जनता वेडी झालीय। बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग याचा धुरंधर सध्या पाकिस्तानात पायरसीच्या माध्यमातून धुमाकूळ घालतो। कराचीच्या प्रसिद्ध रेनबो सेंटर मध्ये एका परदेशी युट्यूबरने याचं सत्य समोर आणलंय। विशेष म्हणजे भारत आणि नेटफ्लिक्सवर ट्रेंड होणारा हा चित्रपट तिथे चक्क 50 पाकिस्तानी रुपयात म्हणजेच भारतीय चलनानुसार अवघ्या 16 रुपयात पेन ड्राईव्ह मध्ये भरून मिळतोय। म्हणजे भारतीय वडापावच्याच किमतीत। धक्कादायक बाब म्हणजे धुरंधर या चित्रपटात पाकिस्तानावर कडाडून टीका करण्यात आली आहे, तर ही पाकिस्तानात हा सिनेमा पाहण्यासाठी झुंबड उडाली आहे। भारतात जिथे तिकिटाचे दर गगनाला भिडलेत तिथे पाकिस्तानात एका वडापावच्या किमतीत अख्खा चित्रपट विकला जातोय। बंदी असूनही भारतीय सिनेमांची ही ओढ पाहून सोशल मीडियावर आता एकच चर्चा रंगली आहे, ज्यांनी धुतलं त्यांनाच पाकिस्तानी सर्वात जास्त बघतीये। सीमेपलीकडे बंदी असली तरी कलेची चोरी आणि ओढ याचं हे विचित्र समीकरण आहे, जिथे टीकेपेक्षा मनोरंजनाचा बाजार मोठा ठरलाय।